सोयाबीन या आपल्या अत्यंत महत्त्वाचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात मोठ्या क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात लागलेलं पीक म्हणजे सोयाबीन. जातिवंत शुद्ध बियाणे सोयाबीन. आता याच्यामध्ये आपल्याला सोयाबीनमध्ये कोणते कोणते वाण आहेत, काय वैशिष्ट्य आहेत, सगळ्यात मोठी समस्या काय आहेत याबद्दल आपण पाहणार आहोत. योग्य वाणाची निवड यशस्वी शेतीची आणि आर्थिक समृद्धीची पहिली पायरी. बघा, सगळ्यात पहिले सोयाबीनमध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. बघा, सगळ्यात आधी सोयाबीन मध्य प्रदेशमध्ये आलं. भारतामध्ये जे आलं ते मध्य प्रदेशमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन ला मध्य प्रदेश म्हणजे हा सोयाबीनचं भंडार असं म्हणतात, कारण इथं सगळ्यात मोठं क्षेत्र सोयाबीनचं आहे आणि वर्षानुवर्ष सोयाबीन त्यांनी घेतलं. मागच्या 4-5 वर्षामध्ये त्यांना त्याचे नुकसान होणं चालू झालं. कोणतं नुकसान झालं? मध्य प्रदेशमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मागच्या 2-3 वर्षात उत्पादन एकदम घटलं. त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या जमिनीमध्ये बुरशीची वाढ झाली. सतत एकच पीक, एकावर एक पीक नेहमी घेतल्या गेल्यामुळं बुरशीचं तिथं जमिनीत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्या बुरशीची वाढ झाल्यामुळं चारकोल रॉट आणि फायटोथेरा, हा बघा चारकोल रॉट, या इथे तुम्ही जर पाहिलं तर हे परिपक्वता, हे एक आपलं हुतुतू वाण आहे, हे दुसरं वाण आहे. इथे परिपक्वता होण्याच्या आधी हे बघा, हे हिरवं दिसतंय, हे पिवळं पडलं, पॅचेस जळून गेलेत, करपून गेलेत, तिथं शेंगा भरल्या नाही, तिथं मॅच्युरिटीच्या आधी, परिपक्वतेच्या आधीच सोयाबीननं जीव सोडलाय. हा या रोगाचं नाव आहे चारकोल रॉट. हा फायटोथेरा, खोड ब्राऊन झालंय, ब्राऊन कलरचं खोड झाल्यामुळं तिथं परिपक्वता अवस्थेत शेंगा लागल्यानंतर तिथं अन्नद्रव्य पोचलं नाही, पानं पिवळे पडले. तुम्ही म्हणता येलो मोजॅक आला. येलो मोजॅक नाही आहे, तो फायटोथेरा डिसीज आहे, तो रोग आहे. क्लोरोशियम रॉट, सगळी खोड जे आहे ते बुरशीनं पूर्ण सडून गेलंय. तर हे रोग जे आहे हे सगळ्यात आधी मध्य प्रदेशमध्ये आले. मध्य प्रदेशमध्ये जेव्हा याची सुरुवात झाली, याच्यावर जेव्हा अभ्यास झाला, तेव्हा आम्ही सुद्धा त्या संशोधन केंद्रामध्ये भेट द्यायला गेलो होतो. तिथल्या शास्त्रज्ञांसोबत चर्चा करताना त्यांनी असं सांगितलं, बघा ही गोष्ट आहे 8-10 वर्षापूर्वीची. तिथे 8-10 वर्षापासून ते चालू झालं होतं, सुरू झाला होता रोग. आणि त्यांचं म्हणणं होतं की हा रोग हळूहळू पसरणार, पूर्ण मध्य प्रदेशात पसरल्यानंतर तो महाराष्ट्रात सुद्धा येईल आणि तो महाराष्ट्रानंतर म्हणजे सगळीकडेच हा रोग पसरणार आहे. जिथं जिथं सोयाबीन ग्रोईंग एरिया आहे, सोयाबीन घेतला जाणारा भाग आहे, अशा सगळ्या भागामध्ये काही वर्षात हा रोग पसरेल. आणि तेव्हा आपण संशोधन सुरू केलं होतं. त्या संशोधनामध्ये आपण एक टार्गेट ठेवलं होतं की हा चारकोल रॉट, फायटोथेरा किंवा क्लोरोशियम रॉट हे सगळे जमिनीतून पसरणारे बुरशीजन्य रोग आहेत. या रोगांना सहनशील, या रोगांना प्रतिकारक वाण शोधण्यासाठी आपण मागच्या 6-7 वर्षापूर्वी प्रयत्न चालू केले होते. त्याच्यावर रिसर्च, संशोधन, खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालं आणि आपल्याला 2 खूप अत्यंत उत्कृष्ट वाण आपल्या हाती लागले, ज्याचं नाव हुतुतू आणि खोको हे आहे. हे वाणं, हे रोग जे आहेत, कोणी त्याला येलो मोजॅक म्हणतं, कोणी फायटोथेरा म्हणतं, पण याचं खरं नाव चारकोल रॉट, फायटोथेरा आणि क्लोरोशियम रॉट आहे. ज्याचे परिणाम म्हणजे हे रोगाचे नावं झाले, पण याचे परिणाम काय आहे? जेव्हा सोयाबीन परिपक्वता अवस्थेत येते तर शेंगा लागतात, तेव्हा शेंगा परिपक्व होण्याच्या आधीच झाडं पिवळे पडतात, पॅचेस असे खळगे पिवळे पडतात, नंतर पूर्ण प्लॉट पिवळा पडतो. याचा परिणाम काय होतो? ते पिवळं पडल्यामुळं त्याचा दाना भरत नाही, शेंगा पोचट राहतात आणि झाड मरून जातं. हे त्याचे परिणाम आहे. तर या रोगाचे नावं चारकोल रॉट, फायटोथेरा किंवा क्लोरोशियम रॉट आहे. पण हुतुतू आणि खोको हे 2 वाणं जे आहेत या रोगाला बळी पडत नाही, कारण आपण मागच्या 7-8 वर्षापासून संशोधन चालू केलं होतं, त्याला यश आपल्याला मिळालेलं आहे. तर ही सगळ्यात मोठी समस्या जी आहे ही आधी मध्य प्रदेशमध्ये होती. त्यानंतर मग ती लगेच मध्य प्रदेशच्या लगत कोणता भाग आहे आपला, नागपूर आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे, अमरावती आहे. तर या भागामध्ये आता इथे काय झालं, जसं मध्य प्रदेशमध्ये आधी आपले जे पब्लिक ब्रीड आहे 9305 आहे, 335 आहे, 612 आहे, 9560 आहे, हे वाणं जे आहेत सगळ्यात आधी हे बळी पडले, कारण हे वाणं त्या रोगाला प्रतिकारक्षम नव्हते. मग तिथे पांढऱ्या फुलाचं वाण आलं. आपल्या इथं सुद्धा तेच होतंय. म्हणजे जेव्हा हे वाणं सगळे 1-2 वर्षापर्यंत तिथं कोणताच पर्याय नव्हता, मग पांढऱ्या फुलाचं वाण आलं. पांढऱ्या फुलाचं वाण त्या शेतकऱ्यांनी पेरलं, त्यांना मग खूप चांगलं 1 वर्ष जे आहे ते बळी पडलं नाही. मग अशा वर्षात
जेव्हा 93059560 335 किंवा इतर वाहनं सगळे बळी पडले तेव्हा पांढऱ्या फुलाचं वाण 1135 त्याचं नाव आहे, RVSM 1135. वेगवेगळ्या कंपन्या त्याला वेगवेगळ्या नावाने विकतायत. पांढऱ्या फुलाचं वाण म्हणजे 1135 आहे. तर ते एक वर्ष, ज्या वर्षी 335 93 वगैरे हे वाहनं बळी पडले त्या वर्षी ते एक वर्ष वाण पिकलं. मग त्या शेतकऱ्यांना वाटलं की बुवा आपल्याला आता पर्याय मिळाला, पण असं झालं नाही. दुसऱ्या वर्षी ते वाणसुद्धा बळी पडलं. आता आपल्या तो रोग जो आहे मध्य प्रदेशमधून आला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये 2024मध्ये 335 9305 ह्या वाहनं त्याला बळी पडले. KDSचे सगळे वाहनं त्याला बळी पडले. पण 24मध्ये तिथे 1135 किंवा पांढऱ्या फुलाचं वाण पिकलं. वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती या 4 जिल्हे आणि यवतमाळच्या काही भागामध्ये. मग तिथे बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं की मग 1135 किंवा पांढऱ्या फुलाचं वाण पेरलं की चला आपल्याला हे चांगलं आहे, त्यामुळे हे आपण पेरावं. पण मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये हे सगळे पांढरे फुलाचे वाणं कोणतंही त्यातलं पिकलं नाही. तिथं पिकलं फक्त हुतुतू आणि खोखो. हा रोग जो आहे दरवर्षी 2-3 जिल्हे कव्हर करतोय. आणि पहिल्या वर्षी फक्त पब्लिक ब्रीड बळी पडतं त्याला, मग दुसऱ्या वर्षी पांढऱ्या फुलाचंही बळी पडते आणि तिसऱ्या वर्षीपासून तुम्हाला तिथं हुतुतू आणि खोखो जे आहे ते साथ देते, पहिल्यापासूनच साथ देते. पण जिथे सगळ्या मर्यादा संपल्या, सगळे उपाय संपले, तिथे सुद्धा हुतुतू आणि खोखो पिकतं. आज जर तुम्ही पाहिलं वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती या 4 जिल्ह्यांमध्ये तुम्ही कोणतेही शेतकरी, तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी कोणालाही विचारा तर मागच्या वर्षी काय पिकलं, तर तुम्हाला तिथं एकच नाव येईल, हुतुतू आणि खोखो, बुस्टरचं हुतुतू आणि खोखो. आता ही परिस्थिती काय झाली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये 2 वर्ष झाले होते. पण बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळचा अर्धा भाग म्हणजे यवतमाळपासून खालचा आर्णी, दारवा, दिग्रस, पुसद, महाखेड, उमरखेड, महागाव या तालुक्यांमध्ये आणि बुलढाणा पूर्ण जिल्हा, अकोला पूर्ण जिल्हा, वाशिम पूर्ण जिल्हा, हिंगोली पूर्ण जिल्हा, नांदेड पूर्ण जिल्हा या भागामध्ये काय झालं की मागच्या वर्षी पब्लिक ब्रीड जे आहेत म्हणजे 335 9305 काही इतर रिसर्च आहेत ते पिकलं नाही, त्याच्यावर हा रोग आला. पण ज्या शेतकऱ्यांनी पांढऱ्या फुलाचं वाण पेरलं होतं ते पिकलं. म्हणजे जसं 24मध्ये वर्धा, नागपूर, चंद्रपूरमध्ये झालं होतं तसं या जिल्ह्यांमध्ये झालं. मग या जिल्ह्यांमध्ये काय आहे, हवा आता सध्या पांढऱ्या फुलाचं वाण पाहिजे. तर पांढऱ्या फुलाचं वाण मागच्या वर्षी पिकलं तर यावर्षी पिकलच याची खात्री नाही. कारण मागचा अनुभव जर पाहिला आपण मध्य प्रदेशचा किंवा वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावतीचा जर अनुभव पाहिला तर हे पांढऱ्या फुलाचं वाण 1 वर्ष पिकतं, दुसऱ्या वर्षी तिथं पिकलं नाही. त्यामुळं मी हात जोडून विनंती करतो बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, अर्धा यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना की त्यांनी जर या पांढऱ्या फुलाच्या वाणाच्या भरोशावर राहिले असतील तर ते कधीही धोका देऊ शकतं. तिथे तुम्हाला मदत करू शकतं हुतुतू आणि खोखो. कारण हे वाणं किमान पुढचे 3-4 वर्ष तरी बळी पडणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. कारण इथे जर आपण पाहिलं तर इथं मागच्या वर्षी सुद्धा आपण बुलढाणा, अकोला असेल किंवा वाशिम, हिंगोली, नांदेड असेल, मागच्या वर्षी सुद्धा हुतुतू खोखो विकलं, ते सुद्धा चांगलं राहिलं. पण त्याच्या तुलनेत पांढऱ्या फुलाचं वाण जास्त पेरलं गेलं होतं. त्यामुळं तिथे पांढऱ्या फुलाची जरा शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. पण यावर्षी ते पिकल याची गॅरंटी नाही. नाही तर तुम्ही कुठल्याही आपल्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावतीच्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारा की मागच्या वर्षी पांढरे फुलं कसे होते, म्हणजे 24मध्ये चांगलं पिकलं तर 25मध्ये पिकलं का? 25मध्ये तिथं वाणं ते पिकले नाही. त्यामुळं यवतमाळ जिल्हा अर्धा असेल किंवा वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती असेल, इथं जे नुकसान शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी झालं ते नुकसान यावर्षी बुलढाणा, अकोला, वाशिम, अर्ध यवतमाळ आणि हिंगोली, नांदेडचं होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की त्या पांढऱ्या फुलाच्या वाणाच्या भरोशावर 100% राहू नका. इथं तुम्हाला हुतुतू आणि खोखो नक्की साथ देईल. बाकी पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अर्धा यवतमाळ आणि अमरावतीमध्ये तर हुतुतू खोखोच लागणार आहे. पण या भागातल्या शेतकऱ्यांना जर मिळालं तर त्यांनी सुद्धा हुतुतू खोखो घ्यावं. कारण हा रोग एकच वर्ष फक्त पांढऱ्या फुलावर येत नाही, दुसऱ्या वर्षी येतो. तर हे मला सगळ्यात मोठी समस्या जर आज सोयाबीनमध्ये कोणती असेल, ते उत्पादन किती येतं, काय येतं ते नंतरची गोष्ट आहे. पहिले तर ते सोयाबीन जगलं पाहिजे, सोयाबीन शेंगा पक्व झाल्या पाहिजे. त्यासाठी आपल्याला या रोगाला सहनशील वाणं हेच आपल्याला या भागामध्ये घ्यायचे. मी तसे
सोयाबीन उत्पादक एरियाचे 3 भाग केले. पहिला भाग म्हणजे जिथं खूप मोठ्या प्रमाणात बुरशी आहे, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळचा अर्धा भाग, वर्ध्याकडचा भाग, हा झाला पहिला भाग. तिथं मागच्या वर्षी पिकलं नाही पांढऱ्या फुलाचं, यावर्षी पिकणार नाही, तिथं हुतुतू खोकोशिवाय पर्याय नाही. दुसरा भाग म्हणजे बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि यवतमाळचा अर्धा भाग, वाशिम, हिंगोली आणि नांदेडकडचा अर्धा भाग यवतमाळचा. इथे मागच्या वर्षी पांढरं फुल पिकलं, पण यावर्षी पिकल याची खात्री नाही. तिसरा भाग म्हणजे हा एरिया सोडून बाकीचा सगळा, म्हणजे त्यात मग तुमचं बीड, परभणी, जालना आलं, लातूर, धाराशिव, सोलापूर आलं, पश्चिम महाराष्ट्र पूर्ण आला, खानदेश पूर्ण आला. या भागामध्ये अजून या रोगाचा प्रसार झालेला नाही. त्यामुळं तिथं तुमचं नोटिफाईड 335 पिकू शकतं, 9305 पिकू शकतं, आश्रय पिकू शकतं, हुतुतू खोकोही पिकू शकतं. तिथं अजून या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. पण मी जे सांगितले जिल्हे, तिथं हा रोग महत्त्वाचा आहे. या रोगापासून वाचणारं सोयाबीन आपल्याला लावायचं आहे. उत्पादन तर चांगलं येतंच, पण सगळ्यात महत्त्वाचा आहे हा रोग. त्यासाठी आपण जर पाहिलं तर मी तुम्हाला सांगितलं भाग 1 अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळचा अर्धा भाग, इथं फक्त हुतुतू आणि खोको हेच वाण निवडावं. याला दुसरा पर्याय शोधू नका. त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळचा अर्धा भाग, हिंगोली, इथं सुद्धा पांढरं फुल जरी चांगलं राहिलं असेल मागच्या वर्षी, पण यावर्षी चांगलं राहील याची खात्री नाही. इथं सुद्धा हुतुतू आणि खोको, त्यातल्या त्यात हुतुतूच म्हणेल मी. भाग 3 परभणी, जालना, संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या भागात आपल्या आवडीनुसार इथं तुम्हाला सगळी चॉईस आहे. इथे तुम्ही 335 आहे, 612 आहे, 9305 आहे, KDSचे वाण आहे, आश्रय आहे, त्र्यंबक आहे, हुतुतू आहे, खोको आहे, कोणतंही वाण इथं निवडू शकता. कारण या जमिनीमध्ये अजूनही चारकोल रॉट आलेला नाही. त्यामुळे इथं तुम्हाला अजून स्कोप आहे. त्यामुळे या 3 भागानुसार आपल्याला वाणाची निवड करायची आहे. आता सगळ्यात पहिले हुतुतू, हे सगळ्यात सर्वात प्रिय. जर तुम्ही वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती जर गेलात तर तिथं सगळ्यात, म्हणजे मी तर असं म्हणेल की जोपर्यंत हुतुतू बाजारात आहे तोपर्यंत दुसरं सोयाबीन विकलं जाईल का नाही याची खात्री नाही. कारण सर्व रोगांसाठी जसं चारकोल रॉट, एरियल ब्लाइट, येलो मोझॅक, फायटोप्तेरा, क्लोरोशियम रॉट या सगळ्या रोगांना हे वाण सहनशील आहे. उंच वाढणारा आहे, 3 दाण्याच्या शेंगा आहे, शेंगावर लव आहे, शेंगा पोखरना अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प, याचं सुद्धा पांढरं फुल आहे, पण पांढरं फुल असणं वेगळं, याच्यासोबतच याच्या शेंगावर लव सुद्धा आहे. हे वाण संशोधित वाण आहे, कंपनीचा संशोधित वाण. पांढरं फुल असून त्याच्या शेंगावर लव आहे आणि अधिक उत्पादन देणारं वाण आहे. शेंगावर लव असल्यामुळं आळीचा प्रादुर्भाव सुद्धा या वाणात कमी आहे. सर्व प्रकारच्या जमिनीस उपयुक्त आहे. मग तुमची मध्यम जमीन असू द्या, भारी जमीन असू द्या, गाळाची जमीन असू द्या, थोडी हलकी जमीन असू द्या, सगळ्या प्रकारच्या जमिनीत हे उपयुक्त वाण आहे. कालावधी हा साधारणतः 98 दिवस आहे. मध्यम फांद्या करणारं वाण आहे. टपोऱ्या दानाचं आणि भरघोस उत्पादन देणारं. आता बाजारात काय झालं, नाही पांढरं फुल आणि केसाळ शेंगाचं आमचंही आहे, आपल्याजवळही आहे, आश्रय आहे, पण आम्ही त्याला रेकमेंड करत नाही. ते चारकोल रॉटला बळी पडतं. आता बाजारात वेगवेगळ्या कंपन्या येतील, ते सांगतील की नाही आमचं सुद्धा पांढरं फुल, भुरेल शेंगा म्हणतात विदर्भामध्ये त्याला, भुरेल शेंगा, बुरशी आहे शेंगावर असं म्हणतात. तर ते वाण आणि हुतुतू हे एक समान असेल असं नाही. हुतुतू हे बुष्टचं संशोधित वाण आहे. याचं टपोरं दाणा असल्यामुळं, दाण्याचं वजन जास्त असल्यामुळं, टेस्टवेस जास्त असल्यामुळं उत्पादन क्षमता सुद्धा या वाणाची अत्यंत भरपूर आहे. आणि हे असं सगळं वैशिष्ट्य, उज्ज्वल भविष्य असलेलं एकमेव वाण. याला खूप मोठं, खूप चांगलं भविष्य आहे. किमान पुढचे 3-4 वर्षे याच्यावर हे रोग येणार नाही. त्यामुळं जर तुम्हाला, मी आता परत एकदा जिल्हे सांगतो, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली आणि नांदेड हे 9 जिल्ह्यांमध्ये सर्वोत्तम राहील असं वाण हे हुतुतू आहे. कारण या 9 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे डिसीज, रोग आहे, जमिनीतून पसरणारा रोग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बाकी गोष्टी दुय्यम आहेत. आता दुसरं वाण म्हणजे खोखो. आता खोखो आणि हुतुतू याचं रोग प्रतिकार क्षमता सारखीच आहे. या दोन्ही वाणं रोगाला बळी पडत नाही. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की हे वाण, याची वाढ थोडी कमी राहते,
थोडंसं हुतुतूपेक्षा 3-4 दिवस लवकर येतं आणि याच्यामध्ये फक्त एक आपल्याला वीक पॉईंट असं म्हणता येईल की बा एक आपल्याला सुधारणा त्याच्यावर चालू आहे, त्या सुधारणा होतील. पुढच्या वर्षी येणारं वाण जे आहे त्याच्यात हे अडचण राहणार नाही. पण एक आपण काय म्हणू त्याला गुणदोष म्हणता येईल त्याला, की हे वाण चुनखडी जमीन, हलकी जमीन किंवा पांढरीची जमीन किंवा पाण्याचा ताण पडणाऱ्या ठिकाणी पेरू नये अशी शिफारस आम्ही करतो. हे सुरुवातीला पिवळं पडतं, चुनखडी जमिनीत पेरलं किंवा पांढऱ्या जमिनीत पेरलं किंवा हलक्या जमिनीत पेरलं किंवा जिथं पाण्याचा ताण पडतो अशा ठिकाणी जर पेरलं आणि सुरुवातीचे पहिले पाऊस जे आहेत हे जर कमी पडले तर हे पिवळं पडतं. त्याला 19-19 वगैरे फवारलं तर परत हिरवं होतं. पण ते जर शेतकऱ्याला माहीत नसलं तर विनाकारण तिथं नुकसान होऊ शकतं. बाकी याचे वैशिष्ट्य जे आहेत, याच्याही शेंगावर केस आहेत, हे सुद्धा सगळ्या रोगांना सहनशील आहेत, प्रतिकारक आहे. त्यामुळं हुतुतू आणि खोको दोन्ही वाणं हे रोगाला 100% प्रतिकारक आहे. फक्त हुतुतू उंच वाढतं, ते कोणत्याही जमिनीत चालतं. खोको मात्र त्याची वाढ थोडी ठेंगणी आहे आणि हे चुनखडी, पांढरी, हलकी पाण्याचा ताण पडणाऱ्या जमिनीत पेरायची शिफारस आमची नाही आहे. हे 2 वाणं झाले. त्यानंतर 77-77 आश्रय हे आपण मागच्या 4 वर्षापासून वाण विकतो. याला मध्यम ते भरपूर फांद्या करणार आहे. फांद्या शेंगावर लव असल्यामुळं किंवा केस असल्यामुळं किंवा भुरेल किंवा बुरशी म्हणतात काही शेतकरी असल्यामुळं वाणू, गोगलगाय सर्व प्रकारच्या आळ्यांचा प्रादुर्भाव कमी आहे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सुद्धा याच्यावर कमी आहे. त्यामुळे येलो मोझॅकचा प्रादुर्भाव कमी आहे. नगण्य फवारणीत मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना फवारायला वेळच मिळाला नाही. ज्यांनी आश्रय लावलं त्यांना फवारलेलं न फवारलेलं काही फारसा फरक पडला नाही. मात्र हे वाण मी झोन 3 म्हणजे तुमचं बीड, परभणी, जालना, त्यानंतर धाराशिव, लातूर, सोलापूर आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी याची शिफारस करतो. या वाणाची शिफारस मी विदर्भात करत नाही, कारण हे वाण चारकोल रॉटला बळी पडू शकतं. बघा, मी चांगले गुणधर्मही सांगतोय, जर गुणदोष असेल तर तो सुद्धा प्रखरतेनं सांगतोय. या वाणाची शिफारस आम्ही विदर्भात करत नाही. विदर्भात सगळीकडे चारकोल रॉट आहे, तिथं फक्त हुतुतू खोकोची शिफारस करतो किंवा विदर्भालगतचं हिंगोली, नांदेडमध्ये सुद्धा हुतुतू खोकोचीच करतो. बाकीच्या भागामध्ये तुम्ही कुठेही याला पेरू शकता. याचं उत्पादन बीडमध्ये खूप चांगलं आलं, जालन्यात, पश्चिम महाराष्ट्रात, अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा खूप चांगलं उत्पादन आलं, खानदेशामध्ये सुद्धा चांगलं पिकलं आहे. या वाणाची लागवड तुम्ही तिथं करू शकता. याचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या झाडावर लव आहे, त्यामुळे पांढरी माशी येत नाही, माळी कोणती येत नाही आणि फवारलं काय नाही फवारलं काय सगळे फायदे होतात. तर हे 3रं वाण आहे आपलं संशोधित. त्यानंतर बीजी असोबीत 83-35 त्र्यंबक हे सुद्धा झोन 3 साठी. म्हणजे जसं मी आश्रय सांगितलं बीड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी, तसंच हे वाण या भागासाठी अत्यंत उत्तम, सर्वोत्तम वाण म्हणायला हरकत नाही. कारण हे भरघोस उत्पादन देणारं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम वाण आहे. मुळांची उत्तम रचना असल्याने सर्व प्रकारच्या जमिनीस उपयुक्त आहे. मुळं याचे खूप खोल जातात, मुळांची संख्या जास्त असते. कमी पाऊस पडला, पाण्याचा ताण पडला तरीसुद्धा उत्पादन चांगलं देतं. जास्त पाऊस पडला तरी खूप चांगलं उत्पादन देतं. चांगल्या व्यवस्थापनात विक्रमी उत्पादन देणारं वाण आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त, सर्वोत्तम वाण म्हणेल. सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेलं हे वाण त्र्यंबक आहे. हे झालं 4थं वाण. 5वं संशोधित, बुस्टरचं संशोधित 5वं वाण 88-88 किंवा सई. याचे वैशिष्ट्य जर पाहिले तुम्ही, उंच उबाट. आता बघा, हे सुद्धा तुमचं त्र्यंबक सुद्धा आम्ही विदर्भात शिफारस करत नाही. चारकोल रॉट जिथं आहे तिथे याची सुद्धा शिफारस करत नाही. 88-88 सईची सुद्धा विदर्भात शिफारस आम्ही करत नाही. याचं नांदेड आणि पूर्ण मराठवाडा आणि तुमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये. या वाणाचं वैशिष्ट्य काय आहे? उंच उभाट वाढणारं सर्वोत्तम वाण. उंच वाढतं तुमच्या कमरेच्या वर तर कुठल्याही जमिनीमध्ये जर तुम्ही घेतलं, पण त्यातल्या त्यात आपण भारी जमिनीत याची शिफारस करतो. गाळाच्या जमिनीत किंवा नदीकाठच्या जमिनीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं क्षेत्र गोदावरीचं आहे. गोदावरीच्या काठी जर तुम्ही पाहिलं, नांदेडमध्ये गोदावरीच्या तीराला कुठेही कोणत्याही तालुक्यात कोणत्याही शेतकऱ्याला विचारा, ते म्हणतील की 88-88 किंवा सई हे वाण सगळ्यात चांगलं राहिलेलं आहे. याचं वैशिष्ट्य आहे उंच उभाट वाढणार आहे. मेकॅनिकल हार्वेस्टिंग, मशीन कटिंगसाठी सर्वोत्तम वाण आहे. मशीन कटिंगसाठी तुम्ही
मशीननं कापणी करू शकता याची, म्हणजे हार्वेस्टरनं काढणी करू शकता. हे पुरामध्ये जेव्हा जेव्हा पूर आले, 4-4 दिवस 5-5 दिवस पुरात हे राहिलं आणि पूर गेल्यानंतर सगळे वाहनं खराब झाले, मात्र हे कडक परत उभं राहिलं. कडक वाहन आहे, याचं खोड जे आहे ते कडक आहे. खोड कडक असल्यामुळं ते तुमचा नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत तिथं झोपल्यानंतर सुद्धा परत उभं राहिलं, जिवंत राहिलं. बाकी सगळे सोयाबीन जळून गेले. मशीन कटिंगसाठी उपयुक्त आहे. ते तुमचं उंच वाढतंय. 4 दाण्याच्या शेंगा आहे. हवा पाणी वादळात खोड दणकट व कडक असल्याने लोळत नाही ते. असं एकदा झोपलं की झोपूनच राहिलं असं नाही, परत उभं राहील. समजा असा पाण्याचा प्रवाह आहे, पडल, परत उभं राहील आणि सरळ राहील. कडक खोड आहे. 4 दाण्याच्या अधिक शेंगामुळे उत्पादनात सरस आहे. याला 3 आणि 4 दाण्याच्या शेंगा आहे. 4 दाण्याच्या शेंगामुळे उत्पादकता याची वाढलेली आहे. भारी गाळाच्या नदीकाठच्या जमिनीसाठी सर्वोत्तम उत्पादन आहे. हे नांदेड जिल्ह्यात जर तुम्ही पाहिलं तर याचं बियाणं मिळत नाही, लोक लाईन लावून तयार आहे. सर्वोत्तम उत्पादन दिलं, सर्वाधिक उत्पादन देणारा आणि गाळाच्या जमिनीत किंवा भारी जमिनीमध्ये आणि मशीन कटिंगसाठी उपयुक्त 4 दाण्याचं वाण 88-88 सई. पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही लावू शकता. नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन याचं घेतलं आहे. मराठवाड्यात तुम्ही लावू शकता. बीड असेल, जालना असेल, या 2 जिल्ह्यातून किंवा तुमच्या परभणीमध्ये सुद्धा नदीकाठचं जी जमीन आहे तिथून म्हणजे गोदावरीचा काठ, त्यातल्या त्यात गोदावरीच्या काठाला अत्यंत उत्कृष्ट उत्पादन देणार हे वाण आहे. तर हे आपले बूस्टरचे स्वसंशोधित 5 वाणांचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले. याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर पब्लिक बीड जे विद्यापीठ संशोधित वाणं असतात ते सुद्धा उच्च गुणवत्तेचं बूस्टर बियाणं इतक्या कमी कालावधीत इतकं शेतकऱ्यांचं लोकप्रिय का झालं, एवढ्या लवकर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचलं, कारण उच्च गुणवत्ता. तर उच्च गुणवत्तेचं 335 सुद्धा आपल्याकडे आहे. 9305 बूस्टरचं आहे. 9560 आहे. फुले संगम आहे. फुले किमय आहे. फुले दुर्वा आहे. 612 आहे आणि 1135 पांढऱ्या फुलाचं जर कोणतं लावायचं असेल तर ते 1135 लावा. चोपड्या शेंगाचं पांढऱ्या फुलाचं 1135च बाकीच्या कंपन्यांनी स्वतःचं नाव देऊन ते विकतायत. ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं 1135 लावा, चांगल्या कंपनीचं 1135 लावू शकता. आता हे जे वाणं आहेत हे वाणं झोन 3 जो आहे, झोन 3 म्हणजे आपला जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव आणि पूर्ण वेस्टर्न महाराष्ट्र किंवा खानदेश याच्यासाठी हे वाणं सगळे चालतील. विदर्भामध्ये किंवा हिंगोली, नांदेडमध्ये सुद्धा या वाणांची कोणत्याच कंपनीचं, माझंच नाही, कोणत्याच कंपनीचे हे वाणं शक्यतोवर लावू नका, कारण हे सगळे वाणं चारकोल रॉट आणि फायटोप्थेरा या रोगाला बळी पडतात. मी पुन्हा सांगतो, काही प्रमाणात बुलढाणा, अमरावती, अकोल्यामध्ये हे वाणाची लागवड होऊ शकते, पण त्या शेतकऱ्यांनी हुतुतू खोखोचंच प्राधान्य द्यावं. मात्र बीड, परभणी, जालना, पूर्ण लातूर, धाराशिव, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे वाणं तुम्ही लावू शकता. तिथे अजून चारकोल रॉट किंवा फायटोप्थेरा रोग आला नाही. बियाणं घेताना शक्यतोवर बूस्टरचं बियाणं निवडा, कारण गुणवत्ता आहे. बूस्टर बियाणंच का, खात्रीशीर अनुवंशिक शुद्ध बियाणं. आपल्याला माहीत आहे, आपण ग्रो आउट टेस्ट घेतो, प्रत्येक लॉटची जीओटी होते आणि जे अनुवंशिक शुद्ध बियाणं आहे तेच फक्त शेतकऱ्यांपर्यंत जातं. त्याची उच्च गुणवत्ता आणि वाजवी किंमत, फक्त गुणवत्ताच चांगली नाही, किंमतसुद्धा वाजवी असते. प्रमाणित उगवण शक्ती आणि भौतिक शुद्धता. सोयाबीन बियाणं बूस्टरकडून जे जातं ते किमान 4 वेळेस त्याची उगवण शक्ती तपासली जाते. 4 वेळेस उगवण शक्ती तपासल्याशिवाय शेतकऱ्यापर्यंत ते बियाणं जात नाही. त्यामुळं बूस्टरच्या बियाण्याची उगवण शक्तीची तक्रार कधीच येत नाही, इथून पुढेही येणार नाही. तज्ज्ञांकडून गुणवत्ता तपासणी आणि हाताळणी आणि सर्वोत्कृष्ट विक्री पश्चात सेवा व मार्गदर्शन. फक्त बियाणं विकणं हे आपलं धंदा नाही आहे, ते काम नाही आहे. तर शेतकरी सुखी व्हावा त्यासाठी आपण पूर्ण शेतकऱ्याला सगळ्या पिकांचं मार्गदर्शन, तांत्रिक माहिती आपण देतो. त्यामुळं बूस्टर बियाणंच का, बूस्टर बियाणं उपलब्ध असल्यास इतरांचा विचार का. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळेच बियाणं जे आहे त्यातल्या त्यात हुतुतू आहे आणि इतर रिसर्च. हे बियाणं जेवढी मागणी आहे यावर्षी, मागणीचं प्रमाण जर आपण पाहिलं आणि बियाण्याची उपलब्धता जर पाहिली तर हे बियाणं हंगाम चालू झाल्याबरोबर पहिल्या 2-4 दिवसातच सगळं बियाणं संपू शकतं. कारण मागणी भरपूर आहे, पुरवठा त्याचा कमी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना बूस्टर बियाणं घ्यायचं त्यांना मी विनंती करेन की त्यांनी
रासायनिक खतं, जसे रासायनिक खताचा तुटवडा जाणवणार आहे, मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे, तसंच बूस्टर बियाणंसुद्धा मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्या शेतकऱ्यांनी हे बियाणं लवकर त्वरित खरेदी करावं, जेणेकरून वेळेवरची धावपळ आपली टाळता येईल. आपले शेतकरी जे यूट्यूब पाहतात, जे आपल्यासोबत कनेक्टेड आहेत, त्यांना तरी मी विनंती करेल की त्यांनी आपलं बियाणं आधीच घेऊन ठेवावं. आणि परत एकदा सांगतो, विदर्भात इतर कुठल्याही वाणाची रिस्क घ्यायला नको. हुतुतू खोको सोडून दुसऱ्या वाणाची रिस्क घेऊ नका. विदर्भ आणि हिंगोली, नांदेड आणि बाकी ठिकाणी आपण कोणतंही वाण घेऊ शकता. तर हे झालं सोयाबीनबद्दल.